लेंथ हम नॉर्मल मीटर स्केल का यूज करके मेजर नहीं कर सकते वो लेंथ। तो कल हमने देखा था कि बेसिकली क्या होता है, लिस्ट काउंट होता है। क्या होता है लिस्ट काउंट? मतलब स्मॉलेस्ट मेजरमेंट डिवाइस कैन टेक। गिवन डिवाइस जो छोटी से छोटी मेजरमेंट ले सकता है उसको हम बोलते हैं लिस्ट काउंट। तो वर्नियर कैलिपर का लिस्ट काउंट हम कैलकुलेट कैसे करते हैं? MSD माइनस VHD, फिर उसका सिंप्लीफाइड फॉर्म MSD इन ब्रैकेट 1 माइनस, वेयर m का मतलब विच कोइंसाइड्स विथ n नंबर ऑफ डिविजन्स ऑन वर्नियर स्केल। और जब रीडिंग लेनी है तो रीडिंग कैसे लेते हैं हम? TR, ट्रू रीडिंग क्या होती है? MSR प्लस CSR। MSR मतलब उसको कैसे लेंगे? जिस डिवीजन के जस्ट अहेड जीरो है वर्नियर स्केल का वो बनेगी MSR, एंड दूसरा VSR कैसे लेते हैं? लिस्ट काउंट इनटू कोइंसाइडिंग डिवीजन। वेरी गुड। तो राइट डाउन क्वेश्चन, इफ on a main scale of vernier caliper a distance of 1 millimeter is divided into 10 equal parts, where 21 VSD coincides with 20 MSD. VSD coincides with 20 MSD. Then least count of the vernier caliper will be लिस्ट काउंट फाइंड करना है आपको। 0.005 काय झालं आरती? करना फाइंड। मग क्या होगा लिस्ट काउंट? मतलब LC इज इक्वल्स टू MSD इन ब्रैकेट 1 माइनस m/n। अभी MSD कैलकुलेट करने के लिए आपको बोला है कि 1 मिलीमीटर 10 इक्वल पार्ट में डिवाइड किया है, तो एक डिवीजन की वैल्यू कितनी हो गई? 0.1 मिलीमीटर। 1 माइनस MSD के 20 डिवीजन एंड VSD के 21 डिवीजन कोइंसाइड होते हैं, ठीक है। तो यहाँ पे 0.1 इंटू क्या बनेगा? 1/21 कितना आता है? 0.0047 मिलीमीटर। ये बनेगा लीस्ट काउंट ऑफ द वर्नियर कैलिपर, ठीक है। नेक्स्ट, ऑन ए वर्नियर कैलिपर while taking measurement of length of a rod, it is observed that in vernier caliper while taking measurement of length of a rod, it is observed that 0 on the vernier scale lies in between 6.10 centimeter and 6.15 centimeter. 0 on the vernier scale lies in between 6.10 centimeter and 6.15 centimeter. If 24th division on vernier scale
coincides with 2.45 centimeter on main scale. 24th division on vernier scale coincides with 2.45 centimeter on main scale, and 15th division of vernier scale coincides exactly with one of the division on main scale. Then length of the rod will be vernier scale 15th division on vernier scale coincides with one of the division on main scale. Then find length of the rod. करा फाइंड LC equals to MSD in bracket 1 minus M by N, TR equals to MSR plus VSR. करा. काय करायचं तेच करायचं, लेंथ फाइंड करायची. व्हेरी गुड. 6.1955. असं नाही चालणार ना बेटा, आपल्याला डेसिमल नंतर किती डिजिट पर्यंत मिळू शकतं आन्सर? आता 3-4 कसं? LC किती आला लिस्ट काउंट? ते सोड. MSD किती आला? दुसरीकडून सोडवलं का? याचा म्हणजे कोणाचा? असं कुठं असतं का बरं श्रवण? म्हणजे बायोमधून लिस्ट काउंट घ्यायचा, केमिस्ट्रीमधून MSR घ्यायचा आणि फिजिक्सचा VSR लिहायचा, मग तुझं टू रिडिंग येईल. मग डोनेशन भरून CR घ्यावं लागेल त्याला. ठीक आहे, चलो हो गया. काय हो गया? क्वेश्चन लिहून झाला फक्त, काय डोकंच काम करा ना आता. बरोबर, एवढं भारी जमायला लागलं होतं. VSD दिसलं की लगेच MSD इन ब्रॅकेट 1 minus M by N. असा गोल शक्यतो नीटवाले करत नाही. हे रिकामे कामं कोण करतात? यांनी काय केलंय, डेटा खूप जास्त सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये दिला, बट आपल्याला एवढ्या सिंपल गोष्टींची सवय राहिली का? नाही. म्हणजे असं काहीतरी होतं, मेन स्केलवर डिव्हिजन्स होत्या आणि एक डिव्हिजन आहे, जसं की ही 6 असेल तर ही किती असेल? 6.10. ही किती असेल? 6.15. त्यांनी सांगितलं या दोघांच्या मध्ये इथं कुठंतरी कोण आहे? व्हर्नियर का 0 आहे? यावरून काय करणार? काय मेन स्केल रीडिंग? व्हेरी गुड. 6.1 आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. हा MSR आला. बरं, अजून काय कळेल? हे क्लिक झालं की क्वेश्चन सॉल्व्ह झाला. खरा ब्रेनवर अजून स्ट्रेस द्या. हा स्वप्नील, व्हेरी गुड. बोल 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 बोल. झेड कुठून आणला आता मध्ये? झेब्रा दिसला काय तू सकाळी सकाळी? थिंक अपॉन इट. असा कोणता डेटा आहे जो आपल्याला लागेल क्वेश्चन सोडवताना, बट तो स्टेटमेंटमध्ये दिला नाही, बट स्टेटमेंटला जेव्हा डायग्राम मध्ये आपण रिप्रेझेंट करतोय तिथून क्लिअर होतोय. इकडून नाही तर तिकडून है ना, खालून नाही तर वरतून, राईटला नाही तर लेफ्टला, असा विचार करत राहायचा. कळालं ना? कुठं कुठं आपला आन्सर ब्रेन मध्ये लपलेलं सापडतं आपल्याला. शोधा. असं होऊच शकत नाही तुमच्यापैकी एक पण नाही म्हणून. रुपेश, क्या दिया है बेटा? प्रियंका नाही. गायत्री, चला कॉमन पास्ट. कोणतरी एक पाहिजे फक्त, ऍटलिस्ट. साक्षी, तुझ्यावरच विश्वास आहे बेटा माझा, तूच करू शकते एवढ्या सगळ्यांमध्ये. थोडंसं ब्रेनवर स्ट्रेस द्या. आपल्याला काय पाहिजे क्वेश्चन सोडवायला आणि यावरून काय कळते आपल्याला?
लिस्ट काउंट कळतोय. कुठं कळेल लिस्ट काउंट? कोइन्साइडिंग डिव्हिजन वरून लिस्ट काउंट. बर, अजून व्हर्नियर स्केल. व्हेरी गुड. ही व्हर्नियर स्केल आहे हे कळालं ना? एक्सलंट बेटा, व्हेरी गुड. चला पटपट, थोडासा अजून स्ट्रेस द्या. सूरज, काय लागतं आपल्याला? लिस्ट काउंट लागतो, त्याशिवाय तर आन्सर येणार नाही. लिस्ट काउंट कोणामुळे अडला इथं? लिस्ट काउंट कोणामुळे अडलाय? MSD. कोण बोला MSD? तेजस, एक्सलंट बेटा, अनएक्सपेक्टेड आन्सर, व्हेरी गुड. कोणामुळे अडला? LC. MSD मुळे. हेच आहे, MSD जर आला तर आपण बाकी डेटा पुट करून MSD इन ब्रॅकेट 1 मायनस m बाय n कर सकते. कळालं ना? आता हे m आणि n कुठं फाइंड करणार? मी होप सोडून देऊ का? मग त्यावरून काय मिळेल आपल्याला? कसा, किती मिळाला? 5 पॉइंट लिस्ट काउंट. बोर शंतनू, मार ना. माइटोकॉन्ड्रिया सायटोकॉन्ड्रियाच्या उड्या मार इथं. व्हेरी गुड. पण काय, कुठल्या डिव्हिजन, कुठल्या स्केलच्या? 1 मीटर मध्ये किती डिव्हिजन्स पडतात ते काढावं लागेल. काढा मग. थोडस जवळ येऊन परत रस्ता चुकला तू. 3rd फ्लोअर पर्यंत आला पण 4th फ्लोअरला आलाच नाही तू. चलो, थोडासा करा विचार. असं एवढं लवकर होप्स नका सोडू. हे हॅबिट ठेवायचं. आपलं काय होतं अजून माहिती आहे का? आपला स्वतःवर विश्वासच नाही अजिबात. त्यामुळे टेस्ट सोडवताना ना क्वेश्चन रीड करून संपेपर्यंत आपलं ठरलेलं असतं आम्हाला येणार आहे की नाही येणार म्हणून. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आयुष्यामध्ये कुठलीच लढाई काय म्हणतो आपण, लढल्याशिवाय मागं हटायचं नाही. कळालं ना? जिंकलो तरी इथंच घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ठीक आहे, तुमच्यात ॲबिलिटी आहे म्हणून तुम्हाला टाइम देतोय बेटा मी. 20 डिव्हिजन्स आहेत. कुठं? मेन स्केलवर. मेन स्केलच्या डिव्हिजन 20 असल्या आणि 2000 असल्या त्या कुठं आपण कधी युजच नाही केल्या. लिस्ट काउंट 1/20. आज थोडी असतं. MSD येईल. कुठून येईल MSD? काढ मग, सांग पटकन. परत ते जवळ येऊन परत होप सोडून देताय तुम्ही. थोडं अजून. सूरज, अरे कोणाचं ऐकू नाही आहे? प्रणिता इकडे बेटा. नो वन. तर माझ्या होप संपत चालले. मला एकदम छोटं, म्हणजे तुम्ही स्वतःवर असाल नंतर एवढं मला सोपं आन्सर रिक्वायर्ड आहे. ते आलं की क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. 0.05 LC लिस्ट काउंट. मी स्टेटमेंट नंतर तुम्हाला इथं बोर्ड ड्रॉ पण करून दिलंय. एवढं जर तुम्हाला आता क्लिक होत नाहीये. LC काढण्यासाठी आपल्याला काहीतरी लागतं आणि ते इथं आपल्याला दिसतंय. असं काहीच नाही बेटा. मेन स्केल रिडिंग इंटू कोइन्साइडिंग डिव्हिजन असं कधीच नव्हतं. काही सांगू नको तू, टॅबलेट घेतल्यासारखं. काय 1 MSD इक्वल टू 15 मीटर 15 VSD. व्हेरी गुड. हे कुठून आलं? नाही, ते नाही दिलं का? मग ते फाइंड करण्यासाठी काहीतरी दिलंय ना देवेश. तू पण एक क्लासमध्ये. नाही बेटा, असं नका करून तुम्ही. तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे माझा. अच्छा, तुम्ही होप सोडले की माझ्या होप्स कमी होतात. मग वर्निबल कुठून आणलं ते? वर्निबल नाही ना बाटा, बाटा नाही बेटा. वर्नियर, वर्नियर नाही. हे बघा, एवढं सरळ सरळ आहे बघा. आपल्याला LC काढायला लागतं MSD. जर MSD नसेल तर आपण LC काढू शकत नाही. M and N काढण्यासाठी डेटा आहे आपल्याकडे. 24th ऑफ डिव्हिजन 2.45. तिथून किती VSD इक्वल टू किती MSD आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कधी? जर आपल्याला 1 MSD कळाली तर. बरोबर आहे. मग ती MSD आपल्याला शोधायची. MSD आली की कम्प्लीट क्वेश्चन सॉल्व्ह होतो. मग MSD कशी शोधणार? MSD म्हणजे काय? काय? हो, ती कशी शोधणार मला सांगा तुम्ही.
कशाला डिवाइड करू? व्हेरी गुड, सांग. LC ला डिवाइड करू. बर. अरे बाळांनो, तुमचा ब्रेन आहे ना खूप जास्त ऍक्टिव्ह आहे. तुमचा विश्वास नाहीये, तुम्हाला कळत नाहीये. अरे येड्या गबाळ्यांनो, मेन स्केल डिव्हिजन म्हणजे काय असतं? मेन स्केलच्या 2 डिव्हिजन मधलं डिस्टन्स. मग मी डायग्राम मध्ये लिहिलंय की एक डिव्हिजन 6.10 आहे, तिथून दुसरी डिव्हिजन 6.15 आहे. मग 2 डिव्हिजन मधलं डिस्टन्स किती होईल? मग काय करताय तुम्ही एवढं? कशाचं वेगवेगळं आहे? हे 6.15 आहे की नाही? मग हे 6.15 आहे, हे 6.10 आहे. म्हणजे यांच्यामधलं डिस्टन्स किती असेल? 0.05. आणि यालाच तर आपण MSD म्हणतो ना. वा येस सर, आज सांगतो असतो तुम्ही सांगितलेलं आहे. अरे मग हेच विचारतोय मी मागच्या अर्ध्या तासापासून. काय सांगितलं होतं? ती LC म्हटली होती. विचार तिला. तिच्यावर पण विश्वास आहे, त्याच्यामुळे तिला विचारलं होतं मी परत एकदा काय आन्सर आहे म्हणून. हे बोर्डवर मी ड्रॉ करून लिहिलं तरी तुम्हाला सुचत नाहीये. असं का डोके म्हणजे हे कशामुळे होते? फक्त की आपल्या डोक्यामध्ये ना म्हणजे सगळे इल्युजन भरलेलं आहे. काहीतरी आता अवघड असेल एवढं विचारताय म्हटल्यानंतर. म्हणजे दिसत होतं सरळ सरळ, पण हे नव्हतं विचार करायचा आपल्याला. 1/24, 2.4/24 असं काहीतरी डोक्यात चालू होतं. काय येडे गावाडी तुम्ही. कळलं आता? मग MSD आला, फक्त डायरेक्ट न देता इनडायरेक्ट दिला. MSD मेन स्केल डिव्हिजन किती आहे? 0.05 सेंटीमीटर. संपलं. आता लक्षात घ्या इकडं 24th डिव्हिजन कोणाची आहे? VSD ची. हे क्लिअर आहे आपल्याला. 24 VSD इक्वल टू किती MSD ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आता होईल का हे? 1 MSD, 2 MSD, 3 MSD, 4 MSD. मग किती MSD म्हणजे 2.45. 2.45 डिवायडेड बाय 0.05 किती येईल? मग हे 245 अपॉन 5 किती येईल? हे 49. म्हणजे 24 VSD इक्वल टू 49 MSD. संपलं. आता येईल LC. कळलं का हे काय केलं आपण? हे सगळे MSD मुळे गुंतलं होतं. आता लिस्ट काउंट काय असेल? MSD इन ब्रॅकेट 1 मायनस सांगा काय घेऊ? 49/24 किती येईल मग? मायनस 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 हो ना, मायनस ना. LC काय आला आहे? जर LC मायनस येत असेल तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह नाही करू शकत. कळाल ना? तर हा क्वेश्चन फक्त एवढ्यासाठी होता, फाइंड आउट द MSD. असं कसं M/N केलं तर मागच्या क्वेश्चन मध्ये? नाही नाही, 21 VSD आणि 20 MSD असं दिलं होतं. हो ना, मग 20/21 केलं होतं ना आपण. मागच्या एक्झाम्पल मध्ये 1 - 20/21 केलं होतं आपण. मग ते तुमचं चुकलं होतं. मी ज्या बोर्डवर सोडवलं का रेकॉर्डेड लेक्चर माझ्याकडे. काय होतं बाळा सूरज? म्हणजे मी रॉंग केलं, तुम्ही राईट केलं होतं का? मग ते निगेटिव्ह तर आला नव्हता आम्ही सोडवताना. 20/21च होतं ना. 1 - 20/21. ठीक आहे, इट्स ओके इट्स ओके. हो तुमचं बरोबर आहे. बस हे सगळे येडे आहेत आणि मी पण येडा आहे, तुम्ही दोघीच हुशार आहे. बस नाही, मला नंबर वाढवण्यात इंटरेस्ट नाही बेटा, अजिबात नाही. नंबरचं रूल सांगितलं मी तुम्हाला. नंबरचं रूल कळालं पण तुम्हाला? नाही नाही, मागच्या केसमध्ये म्हणते ना कधी पण गेले M/Nच करा, असं मनाचा रूल आहे का? वाटलं म्हणून N/M करायला. किती लोकांनी असं लिहिलंय मागच्या एक्झाम्पल मध्ये? 1 - 20/21 रेज युअर हँड्स इंटू 0.1 का? मग हे सगळे येडे आहेत, तुम्ही दोघीच हुशार आहेत. जर आता ते रेकॉर्डेड मध्ये मी चेक करणार, जर ते नसेल तर तुमच्या दोघींना याच्यानंतर अशी पनिशमेंट देतो मी, तुम्ही थांबा फक्त. ठीक आहे, कम टू द एक्झाम्पल. आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय होतं बघा, LC जो आहे लिस्ट काउंट सॉरीवर जमत नसतं बेटा ते. नाही मी चेक करतो ना, क्रॉस चेक. माझी चूक असेल मी ऍक्सेप्ट करेल, नसेल तर मग तुम्ही गेल्या. आज विषय संपलेला आहे तुमचा. चला इकडं या, इकडं. बरोबर आहे देवेश?
एवढा घणाघाती आरोप, तो पण भर लेक्चर मध्ये, ते बी एवढ्या सगळ्या पोरांच्या उपस्थितीमध्ये. एकट्यात मी ऐकलं तर ठीक आहे बेटा, कुठं डोकं लावता, जा तू. चला, एलसी इक्वल्स टू क्या है, एमएसडी इन ब्रैकेट 1 माइनस 49/24. बट इथं प्रॉब्लम क्या होता है, एलसी आ रहा है निगेटिव, समझ में आ रहा है ना. आणि एलसी अगर निगेटिव आ रहा है, इसका मतलब हम रेगुलर मेथड अप्लाई करके इसको सॉल्व नहीं कर सकते. इसको थोड़ी डिफरेंट एडजस्टमेंट होती है, जो मैं आपको नेक्स्ट एग्जांपल में एक्सप्लेन करता हूं. इथं अपन थोड़ा सा डेटा है ना चेंज करूं. यहाँ पे 6.10 जो है ना, तो उसको 6.0 एंड इसको 6.5 इतना चेंज कर लो बस. नाउ गो फॉर सेम एग्जांपल. अब निगेटिव नहीं आएगा. काय केलं कळालं ना आपण. हा बनवून दिलेला क्वेश्चन है ना, त्यामुळे ते होतं असं कधी कधी. ठीक है, तो इसमें बस क्या करना है, 6.10 की जगह पे 6.0 और 6.5 लेना है. अब क्या होगा, एमएसडी सिर्फ 0.5 होगा. एमएसडी 0.5 है, तो हमें क्या करना है, ये कितनी वीएसडी होगी, एमएसडी होगी, कैलकुलेट करनी. क्या करना पड़ेगा, 2.45 डिवाइडेड बाय 0.5, तो ये कितना बनेगा, 4.9. 4.9, उसका अप्रोक्सीमेटली हम 5 ले लेते हैं. 4.9 उसको लिया 5, असं का, ते थोडीशी मी ऍडजस्टमेंट क्वेश्चन मध्ये केली, त्यामुळे असं गोळ होतो. जब एग्जाम में क्वेश्चन आएगा तो वो पहले से कैलकुलेट करके फिर देते, तो वहां पे ऐसे नहीं होगा. अब करो कैलकुलेट, एलसी कितना आता है. करना श्रवण, 0.3. देखो क्या होगा, लिस्ट काउंट, एमएसडी कितना है 0.5, ब्रैकेट में क्या आएगा 1 माइनस 5/24, तो ये बनेगा 0.5 इंटू क्या होगा 24 माइनस 5 मतलब 19/24. इसको करो सिंप्लीफाई एक बार. 0.39 कंफर्म. एक बार क्रॉस चेक करो मोबाइल पे कितना आता है. 39 कंफर्म. 0.39, ये कौन आ गया, लिस्ट काउंट. अभी हमें चाहिए रीडिंग. अब क्या फाइंड करना है, टीआर, ट्रू रीडिंग. उसके लिए हमें इतना तो मालूम है कि 6.0 कंपल्सरी कंफर्म है, तो सीएसआर हो गया 6 या फिर 6.0 ले लो, प्लस वीएसआर क्या होगा, 24th डिवीजन कोइंसाइड हो रही क्या, दूसरी 15th बोला है. क्वेश्चन पढ़ो, कोइंसाइडिंग डिवीजन कौन सी है, 15th डिवीजन आहे. ही पण कोइंसाइडिंग आहे, पण ही कोणती कोइंसाइडिंग आहे, ही फक्त एलसी काढण्यासाठीची इन्फॉर्मेशन होती. कळालं ना. जब हम रीडिंग ले रहे तो कौन सी डिवीजन कोइंसाइड हो रही है, 15th डिवीजन विथ वन ऑफ द मेन स्केल डिवीजन. ठीक है, तो यहां पे लेना पड़ेगा 0.39 इंटू 15, कितना आ रहा है, ये इनसे मल्टीप्लीकेशन का 6.0 प्लस ये कितना आता है, ये 5.85. असं असं नाही यायला पाहिजे, म्हणजे आपला नहीं ऐसे नहीं आता हो. ठीक है, डेटा थोड़ा सा जास्तच गड़बड़ झाली होती, कारण जो भी वीएसआर की रीडिंग आएगी ना वो 0 पॉइंट समथिंग की आएगी. कड़ाल ना, डेसिमल की इधर के डिजिट की नहीं आएगी कभी भी. ठीक है, तो इसको करेक्ट करना ही है. तो चलो नेक्स्ट क्वेश्चन सेम टाइप का. फक्त ही ऍडजस्टमेंट कळाली ना, डायरेक्ट आपल्याला एमएसडी दिलेलं नसेल अशा डेटावर एमएसडी कसा काढायचा तो. ओके, यात फक्त एलसीच काढा, बाकी पार्ट आपण स्किप करतो या क्वेश्चन मधला. हे इन्स्ट्रुमेंटचा घोळ हाच आहे, त्यात क्वेश्चन मध्ये व्हेरिएशन्स आणायला खूप अवघड आहे. सरळ सरळ तेच रिपीट करावं लागतं आपल्याला. इतनी एमएसडी, इतनी वीएसडी, इतनी डिवीजन, इतनी लेंथ. ठीक है, नेक्स्ट. इफ a length of 1 millimeter is divided into 20 equal parts, 20 equal parts, 20 equal parts on main scale, and
31 VSD इक्वल टू 30 MSD। काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? LC लिस्ट काउंट। क्या आ रहा है? देखो आपको बोला है कि 1 मिलीमीटर डिवाइड किया है 20 इक्वल पार्ट्स में, मतलब MSD कितनी मिल गई? 0.05 मिलीमीटर। लीस्ट काउंट क्या होगा? 0.05 डिवाइड बाय 1 माइनस m बाय n। m कितना है? 30। n कितना है? 31। तो ये बनेगा 0.05 इन ब्रैकेट 1/31। कितना आता है? करो कैलकुलेट। 0.00117। हाँ ठीक है, 0.002 ये आ गया लिस्ट काउंट, राउंड ऑफ किया। ठीक है, तो लिस्ट काउंट आने के बाद बाकी रीडिंग जो लेनी है वो तो सेम रहेगी, बस यहाँ पे लिस्ट काउंट ही कैलकुलेट करना था। अभी यहाँ पे और एक क्वेश्चन है जो थोड़ा सा एक्सेप्शनल केस है। आपको बोर्ड पे दिखाया है कि ये रीडिंग ले रहा था और रीडिंग लेते टाइम कुछ इस तरह से ये एडजस्टमेंट थी। ये कौन है? नीचे का, ऊपर का, कळतंय ना? म्हणजे इथं कुठला तरी ऑब्जेक्ट आपण प्लेस केलाय और यहाँ पे कंडीशन आपको दी है 10 VSD इक्वल टू 11 MSD। 10 VSD इक्वल टू 11 MSD और ये रीडिंग्स आपको दी है सेंटीमीटर में। तो लेंथ कितनी होगी एक्चुअल में वो कैलकुलेट करनी है। लेंथ मतलब 2R नहीं, TR, ट्रू रीडिंग कैलकुलेट करनी है। 3 पॉइंट कसं? LC किती आला? काय झालं? चलो कैलकुलेट करो कितनी होगी लेंथ। काल चांगलं कळत होते, काय आज नवीन? लेंथ कैलकुलेट करनी। कैसे कैलकुलेट करेंगे? ये तो मालूम है 2.1, 2.2, 2. तो 2.3 ये MSR ये तो फिक्स है। अभी प्रॉब्लम बचा है VSR का। VSR के लिए भी कोइंसाइडिंग डिवीजन 1, 2, 3, 4, 5, 6, 7th डिवीजन कोइंसाइड हो रही है। क्या लगेगा? और लिस्ट काउंट करो, कैलकुलेट लिस्ट काउंट। नहीं मला लिस्ट काउंट सांग। लिस्ट काउंट शिवाय फायनल आन्सर कसं काढलं तू? 0.9। व्हेरी गुड। लिस्ट काउंट निकालना है। कैसे निकालते हैं श्रवण लिस्ट काउंट? MSD इंटू 1 माइनस m बाय n। MSD कितनी है? 1 सेंटीमीटर 10 डिवीजन में, मतलब 0.1। ब्रैकेट में आएगा 1 माइनस m बाई n। m कितना है? 11। n कितना है? 10। कितना आ रहा है आंसर? जो भी आ रहा है वो निगेटिव आ रहा है। हाँ ना, निगेटिव आ रहा है तो कैलकुलेट करने की जरूरत नहीं, क्योंकि अगर LC निगेटिव है तो हम ये जो TR का फॉर्मूला होता है MSR प्लस VSR, उससे आंसर कैलकुलेट नहीं कर सकते। प्लस का माइनस, हाँ मग ठीक है, मतलब प्लस अलग है। ठीक है, तो LC अगर निगेटिव है, और LC कब निगेटिव आएगा? जब, वेरी गुड, ये कंडीशन जब जब रहेगी तब। और ये 99% टाइम्स नहीं होता है, मैं सांगितलंय, ऐसे होता है सिर्फ 1%, वो भी प्रैक्टिकली नहीं होता है। कहाँ पे होता है?
हे जेईचे येडे लोक असतात ते काहीतरी चेंजेस करतात, कळालं ना. नॉर्मली एप्लीकेशन में भी ये नहीं होता है. तो ये 10 VHD इक्वल टू क्या हो गया 11 MSD. जेईचं आम्हाला कसं शिकवतं आमच्या डोक्याला का ध्यान देत आहे असा विचार करू नका, कळाल ना, कारण हे कॉमन ऍप्लिकेशन्स आहेत, कॉमन इंस्ट्रूमेंट है. ठीक है, 10 VHD इक्वल टू 11 MSD. तो इस तरह की सिचुएशन अगर आ गई कि MSD के नंबर ज्यादा है VHD से, तो वहां पे LC ऑलवेज आएगा नेगेटिव. तो इस टाइप के क्वेश्चन के लिए हम LC कैलकुलेट करके आंसर नहीं निकाल सकते. उसके लिए हमें जनरल मेथड अप्लाय करनी पडती. म्हणजे ज्याला इन्स्ट्रुमेंटल एरर काही माहितीच नाही, शिकवलंच नाहीये, त्याला जर सांगितलं की असे दोन स्केल आहे, रीडिंग येत आहेत, तर ऍक्च्युअल एक्झॅक्ट रीडिंग किती असेल हे कॅल्क्युलेट कर, तर तो जी मेथड अप्लाय करेल ती मेथड आपल्याला अप्लाय करावं लागते. कैसे करेंगे अब देखो. हम यहां तक तो कन्फर्म है घोळ कितीचा आहे या एक्सचा, कळतंय का, कंफर्म. अभी हम उसके लिए कंडीशन कंसीडर करेंगे कि ये लेंथ एंड ये जो कोइंसाइडिंग डिवीजन है इन दोनों के बिटवीन का डिस्टेंस कितना है. हे बघा 1 2 3 4 5 6 डिवीजन है, मतलब ये डिस्टेंस कितना हो गया 0.6. कळलं. आता या 0.6 मधून जर मी हे डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं तर काय मिळेल आपल्याला. व्हेरी गुड, एक्स मिळेल, म्हणजे तोच अननोन आहे आपला. नाही कळत आहे, हे एकदम गावठी मेथड है, कळाल ना. फिजिक्स बिजिक्स वर्नियर कैलिपर कुछ भी नहीं इसमें, एंड ये एडवांस का 16 का क्वेश्चन है, कळालं ना. सरळ सरळ आहे. वरची लेंथ आपल्याला माहिती 0.6, ही लेंथ आपण काढू शकतो. ही कशी काढणार, किती डिव्हिजन आहे 7, कोणाच्या डिव्हिजन आहेत तो 7 इंटू VHD. VHD कुठं माहिती आपल्याला, हे इकडं. 1 VHD इक्वल टू क्या होगा 11/10 MSD. MSD कितना है 0.1, तो कितना हो गया 1.1 अपॉन 10 मतलब 0.11. कौन है ये VHD, कळलं. मतलब ये नीचे का डिस्टेंस कितना होगा 7 इंटू 0.11 0.77. फिनिश. तो क्या होगा x, क्या होगा x 0.6 माइनस 0.77. एक मिनिट हा, हे कोइंसाइडिंग डिव्हिजन आहे ना, ही फिफ्थ घेऊन टाका. ही किती डिव्हिजन है फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, तो कितना आएगा ये 0.55. क्लियर है. तो कितना होगा x, सरळ सरळ 0.6 में से 0.55 गया तो x बना 0.05. तो x मतलब कौन है, हा डिफरन्स. इथपर्यंत जर आपल्याला माहिती किती होतं 2.3, उसमें ये ऐड कर देंगे तो फाइनल रीडिंग कितनी हो गई, कळालं. फक्त एवढंच एक एक्सेप्शन है, असं आलं की आपण LC काढणार नाही, प्रत्येक वेळी काय करणार आपण ऊपर डिस्टेंस कैलकुलेट करेंगे MSD का, माइनस कर देंगे VHD का. VHD का कैसे, कोइंसाइडिंग डिवीजन इनटू VHD. VHD कैसे निकालना है, ते दिलेलं असतं की 10 VHD इक्वल टू कितने MSD. लेकिन ये सब कर्व करना पड़ेगा अगर MSD के नंबर ज्यादा है एज कंपेयर टू दैट ऑफ VHD. तो राइट डाउन. सापडू दे फक्त, आता मी तुमच्यासाठी परत माझं लेक्चर रेकॉर्ड बघणार फर्स्ट टाइम. हा हा अजिबात नाही, नंबरची गोष्ट सांगणार मग मी 3 दिवस रोज बॅच मध्ये. नंबरची गोष्ट किती लोकांना माहिती आहे, नाही माहिती कोणालाच नाही. अरे तुला कसं काय माहिती झाली गायत्री, पण संस्कृतीने सांगितले का. ओके, ते ना चांगली नाही आहे ती गोष्ट, त्यामुळे नको. त्यापेक्षा जोक सांगतो मी, ठीक आहे. हे झालं की एक जोक सांगेल. नहीं नहीं लेक्चरला वेळ बाकी आपला, माइक्रोमीटर स्क्यूगेज घ्यायचं आपल्याला. चला ये हो गया के. इसके बाद में नेक्स्ट पॉइंट लिखो 0 एरर. असं अजून एक घ्यायचं. बर अजून एक घ्यायला काही नाही, पण ते ना असं घोळ करतं ते कधी कधी. ठीक है, ये कंडीशन सेम है. 10 VHD इक्वल टू ये 5 है, ये 6 है, और आपको बोला है कि वर्नियर स्केल का 0 यहां पे. ऐसे चल रहा है, लेकिन कोइंसाइडिंग डिवीजन कौन सी है, फिफ्थ वन है.
तो कितनी होगी रीडिंग, कैलकुलेट करो करो। देखो यहां तक तो हम कंफर्म है, 5.1, 5.2, 5.3, 5.4 ये कौन हो गया, MSR, इथपर्यंत तर काही प्रॉब्लेम नहीं है। अभी चाहिए हमें एवढा घोळ फक्त किती, x। उसके लिए हम क्या करेंगे, ये डिवीजन कोइंसाइडिंग डिवीजन, इन दोनों के बिटवीन का डिस्टेंस देखेंगे कितना आ रहा है, 1 2 3 4 5, ये अजून एक घेऊन टाकायचं, 1 2 3 4 5 6, मतलब ये कितना बनेगा 0.6। एंड ये वर्नियर के ऊपर 1 2 3 4 5, मतलब ये डिस्टेंस कितना बनेगा 5 इंटू VSD, परत 10 VSD इक्वल टू 11 MSD था, इसलिए 1 VSD कितना मिलेगा 0.11, 0. क्या 11 MSD, बट MSD कितना है का तो पुट करो ना, 0.11 आ रहा है, ठीक है, तो 1 VSD आ गया 0.11, तो कितना होगा ये x, परत ते 0.66 माइनस 0.5 इंटू 0.11 मतलब 0.55, तो कितना आ रहा है 0.05, मतलब ये बनेगा 5.45, ये बनेगी ऍक्च्युअल वैल्यू, कळलं। आता याच्या टाईपचं हे एकच आहे, कारण असं प्रॅक्टिकली असं बनवत नाही शक्यतो वर्नियर कॅलिपर, बट बनवू शकता, असं काही रूल नाही आहे। हो गया, चलो जीरो एरर, काय एक्स का नाही ना बाळा, असं काय करते तू, हे 0.60 आहे ना, माइनस 0.55, एक्स कितना है फिर 0.55। चलो नेक्स्ट नंबरची गोष्ट चला, जीरो एरर, मी सांगितलं ना, मी त्यापेक्षा तुम्हाला एक भारी जोक सांगेल, आता नाही, नंतर मला पॉइंट कंप्लीट करू द्या। चला झिरो एरर, झिरो एरर, मी झिरो एरर, तुम्ही लिहा ना बेटा, तुम्ही काय ऐकता, क्या लिखा, जीरो एरर। क्या होता है जीरो एरर मतलब, असंच घोळ होतो आणि तिथे नंबर वाढतात, ठीक है। त्यामुळे जीरो एरर का मतलब क्या होता है, देखो कि जो वर्नियर कैलिपर है या फिर आगे माइक्रोमीटर स्क्रू गेज है, उसमें क्या होता है कि रिपीटेडली यूज कर करके थोड़ा सा इंस्ट्रूमेंट में प्रॉब्लम आता है, और प्रॉब्लम आने के बाद क्या होता है, परत एकदा मी भारी डायग्राम ड्रॉ करणार है। प्रॉब्लम आने से होता क्या है, देखो हाँ नहीं, ऐसे होता है, क्या किया है हमने, जो दो मूवेबल जॉ एंड फिक्स जॉ थे उन दोनों को एक दूसरे के कांटेक्ट में प्लेस किया है, कळतं का। अब ये कांटेक्ट में प्लेस करने के बाद हमारा एक्सपेक्टेशन ये था कि मेन स्केल का जीरो जहां पे वर्नियर का भी जीरो वहीं पे होना चाहिए था। अगर ये सिचुएशन है तो हम बोलते हैं कि इंस्ट्रूमेंट एरर फ्री है, उसमें एरर नहीं है। लेकिन क्या होता है, बिकॉज ऑफ वियर एंड टियर या फिर अदर प्रॉब्लम रिपीटेडली यूज कर करके यहाँ पे जो वर्नियर कैलिपर है उसका मेन स्केल का जीरो जहां पे है वहां से थोड़ा सा इधर में आ जाता है ये वर्नियर का जीरो, समझ में आ रहा है। एक तो इधर आता है, नहीं तो कभी कभी क्या होता है, ये वर्नियर का जीरो इस साइड मतलब यहां पे आता है, मतलब ये अगर कंडीशन है तो इसका मतलब गिवन इंस्ट्रूमेंट एरर फ्री है, एरर है ही नहीं। लेकिन अगर वर्नियर का जीरो मेन स्केल के जीरो के साथ कोइंसाइड नहीं हो रहा है, कदीची कंडीशन ही बिफोर टेकिंग मेजरमेंट, मतलब यहां पे कोई भी ऑब्जेक्ट प्लेस नहीं किया है, दो जॉ एक दूसरे को टच करने के बाद एकदम फाइनल जितना उसको प्रेस करते थे कर सकते थे उतना प्रेस कर दिया, तो ये कंडीशन मेंटेन चाहिए थी। लेकिन होता क्या है कि एक तो जीरो थोड़ा राइट में जाता है, नहीं तो जीरो थोड़ा लेफ्ट में आता है, एंड इस तरह का अगर इंस्ट्रूमेंट है तो हम उसको बोलते हैं कि इंस्ट्रूमेंट में जीरो एरर है। क्या है, झिरो एरर आहे, त्याला म्हणताना झिरो एरर म्हणतात, कारण त्या झिरोच्या रीडिंगमुळे येणार तो एरर आहे। झिरो एरर म्हणजे एरर नाही असं नाही, एरर आहे, ठीक आहे।
तो ये जीरो एरर्स होते हैं। ये दो टाइप के, एक तो जीरो इधर जा सकता है, नहीं तो जीरो इधर आ सकता है। तो ऊपर की केस में होता है पॉजिटिव जीरो एरर, और ये होता है, हो गया, बस इतना ही है, जीरो एरर। हाँ, अब ये जीरो एरर को कैलकुलेट कैसे करेंगे? कौन सा फॉर्मूला? वेरी गुड, सी आर इक्वल्स टू टी आर माइनस एम एस आर वी एस आर, जीरो एरर। वेरी गुड। मतलब क्या होता है कि अगर इंस्ट्रूमेंट में, क्वेश्चन में बोला है कि इंस्ट्रूमेंट में जीरो एरर है, फिर वो पॉजिटिव है निगेटिव है फर्क नहीं पड़ता है, हर बार हमें क्या करना है, करेक्ट रीडिंग कैलकुलेट करने के लिए जो ट्रू रीडिंग थी, अब ये ट्रू रीडिंग कहां से आ गई? ट्रू रीडिंग थी एमएसआर प्लस वीएसआर। एमएसआर माहिती आपल्याला जीरो जिसके जस्ट अहेड है, वीएसआर का मतलब एलसी इंटू कोइंसाइडिंग डिवीजन, एलसी इंटू सीडी कोइंसाइडिंग डिवीजन, उसको हम बोलते हैं वीएसआर। तो ये ट्रू रीडिंग कैलकुलेट करने के बाद हमें हर बार क्या करना है, ये जीरो एरर ट्रू रीडिंग में से सब्ट्रैक्ट करना है प्रत्येक वेळी। फिर वो पॉजिटिव है तो भी सब्ट्रैक्ट करना है, नेगेटिव है तो भी सब्ट्रैक्ट करना है। लेकिन होगा क्या कि अगर वो सच में पॉजिटिव होगा तो ये प्लस इंटू माइनस, माइनस होके सब्ट्रैक्शन होगी। लेकिन अगर वो खुद निगेटिव एरर है तो वहां पे माइनस इंटू माइनस प्लस होके ये एरर ऍड होगा, ते आपल्याला करायची गरज नाही। कळालं ना? फक्त काय करावं लागेल आपल्याला, पॉझिटिव्ह झिरो एरर है तो इसको प्लस लेना पड़ेगा, म्हणतो पॉझिटिव्ह म्हणजे प्लस घ्यावं लागेल, आणि निगेटिव्ह झिरो एरर है मतलब इसको निगेटिव्ह लेना पड़ेगा। ठीक आहे, असं का? आता लक्षात घ्या, ही व्हर्नियरची स्केल अगोदरच पलीकडे सरकून बसलेली आहे। मग इथं आपण ऑब्जेक्ट ठेवला तर प्रत्येक वेळी हे जे डिस्टन्स असेल तेवढीची एक्स्ट्रा लेंथ ही आपल्याला मेजरमेंट मध्ये देणार आहे। मग ती कमी करण्यासाठी आपण तो एरर इथं सबट्रॅक्ट करतोय। बट तेच जर निगेटिव्ह झिरो एरर आहे म्हणजे ही स्केल इकडे येऊन बसलेली, म्हणजे आहे त्या लेंथ पेक्षा प्रत्येक वेळी रीडिंग आपल्याला कमी भेटणार आहे। कितीनी कमी? एवढे डिस्टेंस नहीं कमी, म्हणून आपल्याला ते डिस्टेंस काय करावं लागेल, ऐड करावं लागेल। ठीक है, दैट्स व्हाई ये जीरो एरर की एडजस्टमेंट होती है। ठीक है, अब जीरो एरर कैसे कैलकुलेट करना है? मेन स्केल माइनस वर्नियर स्केल, हे कळलं नवीन तू तो लिस्ट काउंट होता ना बेटा। हाउ टू कैलकुलेट जीरो एरर? एकदम सिंपल है। यहां पे जो वर्नियर की कोइंसाइडिंग डिवीजन होती है, जो वर्नियर की कोइंसाइडिंग डिवीजन होती है किसके साथ? मेन स्केल के साथ। तो यहां पे भी हमें लिस्ट काउंट इनटू कोइंसाइडिंग डिवीजन ये करना है, फिर हमें मिलता है वहां पे जीरो एरर। कळलं ना? किती डिवीजन इकडे आला किंवा किती डिवीजन तिकडे आल्या हे नाही बघायचं आपल्याला, हमें देखना क्या है कि कोइंसाइडिंग डिवीजन कौन सी है। जैसे यहाँ पे 1 2 3 है तो हम जीरो एरर कैलकुलेट करते टाइम क्या करेंगे, 3 इंटू कोइंसाइडिंग डिवीजन, सॉरी 3 इंटू एलसी। एज्यूम करो इसका एलसी 0.01 था तो जीरो एरर कितना बनेगा, 0.03। मतलब ये पॉजिटिव जीरो एरर है तो जो भी ट्रू रीडिंग आएगी उसमें क्या होगा, ये 0.03 हर बार सब्ट्रैक्ट होगा। कळतंय का? अभी सेम केस अगर हमें यहां पे कैलकुलेट करना है, कोइंसाइडिंग डिवीजन कौन सी है, फर्स्ट सेकंड, इकडे पण थर्ड है, तो यहां पे भी जीरो एरर कितना आ रहा है, 0.03 आ रहा है। बस हमें ये ऐड नहीं करना है, ये सॉरी सब्ट्रैक्ट नहीं करना है, ये ऐड करना है। कैसे? क्योंकि ये निगेटिव जीरो एरर था हम उसको माइनस बोलेंगे, ये पॉजिटिव जीरो एरर था इसको प्लस बोलेंगे, तो माइनस इंटू माइनस यहाँ पे जाके वो प्लस होगा। क्लियर? चला तो परत याच्यावर एक एक्झाम्पल घ्या। A vernier caliper having positive zero error, a vernier caliper having positive zero error of fourth coinciding division, in which 1 centimeter is divided into 10 equal parts. 1 centimeter is divided into 10 equal parts on main scale.
and 10 VSD is equal to 9 MSD. 10 VSD is equals to 9 MSD. Then while taking measurement, 0 of Vernier scale is just ahead of 17th division on main scale. 17th division on main scale. And 6th division on Vernier scale. 6th division on Vernier scale coincides with 6th division on Vernier scale coincides with one of the division on main scale. Then calculate correct reading. अगर ट्रू रीडिंग बोला होता तो MSR प्लस VSR एंड करेक्ट रीडिंग बोला है तो TR मायनस 0 एरर. चला एवढं एक एक्झाम्पल करेक्ट सोडवलं म्हणजे वर्नियर कॅलिपरला आपण क्लोज करू शकतो. पहिले क्वेश्चन रीड करा. संपला का क्वेश्चन लिहून? राइट डाउन नहीं, रीड करो उसको. समझते का बघा. जीरो एरर कैलकुलेट करने के लिए स्टार्ट में डेटा दिया है. क्या डेटा दिया है? कोइंसाइडिंग डिवीजन कौन सी है? 4th वन है. तो हमारा जीरो एरर कितना बनेगा? जीरो एरर कितना बनेगा? जीरो एरर बनेगा 4 इंटू LC लिस्ट काउंट. बट लिस्ट काउंट दिया नहीं है, वो कैलकुलेट करना पड़ेगा. लिस्ट काउंट कैलकुलेट करने के लिए क्या बोला था कि 1 सेंटीमीटर डिवाइडेड इंटू 10 इक्वल पार्ट्स. मतलब MSD हो गई 0.1 एंड वहां पे 1 माइनस m बाई n कर रहे हैं, मतलब ये बनेगा 9/10. यानी कि लिस्ट काउंट कितना आ रहा है? 0.01. यानी कि जीरो एरर इन द गिवन मेजरमेंट कितना है? 0.04. इथपर्यंत क्लियर है सगळ्यांना? अभी यहाँ पे देखो बाकी का जो डेटा है उसके अकॉर्डिंग हम लिख सकते हैं कि MSR मेन स्केल रीडिंग कितनी है? 17th डिवीजन के जस्ट अहेड था. मतलब MSR कितना है? 1.7 है. कारण 10 डिवीजन म्हणजे 1 सेंटीमीटर, पुढच्या 7 डिवीजन म्हणजे 0.1. मग 10 प्लस 0.1 0.7 म्हणजे 1.7. ठीक है, तो MSR हो गया 1.7. अब VSR कैलकुलेट करने के लिए क्या करना पड़ेगा? LC इंटू कोइंसाइडिंग डिवीजन. कोइंसाइडिंग डिवीजन कौन सी बोली है? 4th बोला है. 4th तर ती जीरो एरर साठी होती. 6, तो ये बनेगा 6 इंटू 0.01 मतलब 0.06. यानी इन दोनों को ऐड करेंगे तो ट्रू रीडिंग कितनी आ रही है? 1.76. एंड अगर हमें CR करेक्ट रीडिंग चाहिए तो 1.76 माइनस 0.04 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये लेंथ किती त्या ऑब्जेक्टची? 1.72 सेंटीमीटर. संपलं. इस तरह से हम CR यानी करेक्ट रीडिंग कैलकुलेट करते हैं. क्लियर है? हे सोडून कुठेही गेले, किती शोधलं वर्नियर कॅलिपरचं, वेगळा काही डेटाही सापडणार नाही, क्वेश्चनच्या टाइपही सापडणार नाही. कळालं? अब उसके बाद में आता है माइक्रोमीटर स्क्रू गेज. घ्यायचा लगेच? छोटा आहे, लगेच कंप्लीट होतो. अजून खूप वेळ बाकी आहे. अजून का बरं? उद्या घ्यायचं का? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. थोडं 10 मिनिट काय लेक्चर आहे का? मग 10 मिनिटांनी असं काय फरक पडणार आहे? राईट डाऊन. मायक्रोमीटर स्क्रू गेज पूर्ण नाही घेत, थोडंसं इंट्रोडक्शन देतो फक्त, म्हणजे उद्या कंप्लीट होईल. हे काय करायचं झालं ना? अरे ठीक है, चले. माइक्रोमीटर स्क्रू गेज कल देखेंगे और उसके बाद में यूनिट्स एंड डायमेंशन एंड एरर को भी जय हिंद जय महाराष्ट्र कर देंगे. नहीं गोष्ट नहीं, जोक सांगतो मी.